माझं मोटिवेशन माझे वडील आहेत. कारण मला वाटतं की माझा नीटचा स्कोअर आणखी वाढू शकला असता. जेव्हा मी त्यानं असं उत्तर दिलं की पप्पा माझं फिजिक्स खूप अवघड गेलं आणि आता मार्क किती येतील ती काही मी सांगू शकत नाही. तसं झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर पुन्हा त्याला मी म्हणत होतो की चेक कर. मग ते म्हणत होता की नाही चेक करायचं मला, मी बघतो उद्या आन्सर की आल्यानंतर. मी म्हणलं मग बस आता तू रिपीटर करत. पण मला असं वाटतं की माझ्या मुलानं ते पूर्ण करून दाखवलं आणि माझं स्वप्न मी त्याच्यात बघते आणि ते त्यानं पूर्ण केलं. मी कृष्णा विश्वनाथ शिंदे, मी IIBN आहे. मी राहणार नावलगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी येथून आलेलो आहे. माझे वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे. माझा नीट 2025चा स्कोअर 561 आहे. सुरुवातीला बायो जेव्हा सोडवायला सुरू केलं तेव्हा पहिल्यांदाच पेपर देऊ लागलो 2000 नीटचा. त्याच्यामुळं सुरुवातीला घाबरट होऊ लागली. पण त्यानंतर जेव्हा सोडवायला लागलं बायो फास्ट होऊ लागले, जे सोपे होते. थोड्या वेळानं मी आणखी बायो झालं, थोड्या वेळानं 1 घंटा लागला बायोसाठी. मग त्यानंतर मी केमिस्ट्रीसाठी गेलो. मग त्यानंतर केमिस्ट्री खूप इझी वाटलं, त्यामुळं छान वाटू लागला पेपर सोडवायला. त्यानंतर केमिस्ट्री फास्ट सोडवला आणि मग मी फिजिक्सकडे गेलो. फिजिक्सचे जे पहिल्यांदा बघितलं जरा हार्ड वाटू लागला फिजिक्स. मग सुरुवातीला मी थोडं खूप वेगळं होऊ लागलं, जरा काय होईल फिजिक्स. खूप एक पण प्रश्न असं येण्यासारखं वाटू लागला. मग थोडं शांत डोक्याला ठेवलं आणि मग सोडवायला सुरुवात केली, जे थोडे होते येत आहेत. मग सोडवलं थोड्या वेळाने यायला लागले प्रश्न. मग मी जे प्रश्न शेवटी राहिले 4-5 राहिले होते, मग ते तसेच राहू दिले. म्हणलं पुन्हा केमिस्ट्रीमध्ये 2-4 थोडले होते ते सोडवले आणि मग पुन्हा टाईम संपला, त्यामुळे 4-5 राहिले. नीटचा पेपर दिल्यानंतर जेव्हा मी पप्पासोबत घरी जाऊ लागलो तेव्हा पप्पांनी विचारलं कसा गेला पेपर. मी म्हटलं फिजिक्स थोडा हार्ड गेला आणि त्याच्यामधले 4-5 प्रश्न सोडू नाही दिले. मग त्यांना थोडा ताण आल्यासारखं झालं. पण जेव्हा घरी गेलो आणि फोन विचारू लागले सगळेजण कसा गेला पेपर, तेव्हा त्यांनी सांगितलं की 4-5 गेले पेपर, प्रश्न सोडले. तेव्हा त्यांना आणखीनच वेगळं वाटू लागलं, थोडं टेन्शनसारखं. त्यानंतर ते म्हणू लागले पेपर चेक कर. पण मी म्हटलं आता आन्सर की येऊ द्या. मग सकाळी उठल्यावर मी आन्सर की आल्यानंतर चेक केला पेपर. मी सांगितलं 560 यायले. त्यांना धक्का बसला की एवढे कमी मार्क कसे, कारण गेल्या वर्षीचा कट ऑफच तसा होता, इतका हाय की त्यानुसार वाटणं गेलं. मग तिकडून महेश पाटील सरचा फोन आला किती यायलेत काय नाही. पप्पांनी जरा नाराजीनेच सांगितलं की 560च यायलेत, काय होईल की. पण सरने सांगितलं ह्या वर्षी सर्वांनाच कमी मार्क यायलेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री व्हा आणि जाऊ शकता तुम्ही गावाकडं. पप्पांनी विचारलं होतं ना काय होईल की गावाकडे जाऊ का रिपीटच करावं लागेल. पण त्यांनी सांगितलं समजून ती घातल्यानंतर त्यांना समजलं की हो गडे. मग आम्ही गावाकडे गेलो. माझं मोटिवेशन माझे वडील आहेत. कारण लहानपणापासून त्यांनी शेतामध्ये खूप कष्ट करताना मी पाहिलेलं आहे. फॅमिलीसाठी आणि माझ्या करिअरसाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्यामुळे माझं मोटिवेशन वडील आहे. मी क्लास सुटल्यानंतर सरळ अभ्यासाला बसायचो. सुरुवातीला मी क्लासमध्ये जे शिकवलं त्याचाच अभ्यास करायचा आणि त्यानंतर मला जे माझे वीक पॉईंट्स आहेत त्यांना प्रथम लक्षात घेऊन माझ्या सर्व अभ्यासाचा प्लॅन रेडी करायचा आणि त्यानंतरचे 4-5 तास मी तेच करायचं. आणि मग जेव्हा कोणत्या सब्जेक्टमध्ये माझ्या टेस्टमध्ये जे कमी मार्क पडले, तर ज्या विषयामध्ये कमी पडले ते मी त्याचे वीक पॉईंट्स लिहून घ्यायचो आणि त्यानंतर मी त्याचा अभ्यास सेपरेटली 1-2 तास त्याचा वेगळा द्यायचा. एखाद्या वेळेस कधी बायोमध्ये कमी पडलं वाचन तर त्याचं जास्त करायचं, कधी केमिस्ट्री, असं व्हायचं. त्यामुळे माझा कोणता असा स्पेशल स्टडी प्लॅन नव्हता. जेव्हा मी IIBमध्ये आलो सुरुवातीला तेव्हा खूप असं छान वाटायचं की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं टीचर्स आहेत आणि त्यांचं इतकं छान शिकवतात. ऑनलाईन मोड पेक्षा इथं ऑफलाईनमध्ये खूप छान शिकवतात, कारण इथं डिजिटल प्रकारे आपल्याला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री असो सर्व चांगलं शिकवतात. आणि येथील जी मॅनेजमेंट आहे तीच एखाद्या कोचिंगसाठी महत्त्वाची असते. कारण IIB मॅनेजमेंट
सर्वात चांगली आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा एखाद्या कोचिंगची मॅनेजमेंट चांगली असेल तर तेव्हा त्यांचा पूर्ण 2 वर्षाचा प्रवास हा सुखद आणि चांगला जातो. आणि IIBमध्ये मला आल्यावर सुरुवातीला खूप छान वाटायला गेलं. थोड्या वेळानं मला इथले सर्व शिकवणी आणि टीचरसोबत लगाव वाटायला लागला आणि इथं 2 वर्ष कसे गेले हे कळालंच नाही. आणि टीचर्ससोबत इतके फ्रेंडली राहतात की त्यांना कोणताही डाऊट विचारा तुम्ही कोणत्याही वेळी. ते असं म्हणत नाहीत की अरे आता माझा टाईम झाला मी जातो, असं म्हणत नाहीत. त्यामुळे IIB ही बेस्ट आहे असं वाटतं. IIB मॅनेजमेंट मॉड्यूल्स असो, नोट्स असो ते टाईमवर देते. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे IIB ही टीचर्सच्या रिव्ह्यूवर असते. कारण जेव्हा विद्यार्थ्याला ज्या शिक्षकाकडून समजतं लवकर त्या शिक्षकाला IIB विद्यार्थ्यांना देते. जर एखाद्या शिक्षकाचं कोणाला समजत नसेल क्लासला तर ते चेंज पण होतं किंवा कोणाला डाऊट असेल तर ती त्या शिक्षकाला त्या इंडिव्हिज्युअली त्या मुलासोबत तो चॅप्टर किंवा तो टॉपिक समजावून सांगतो. आणि IIB मॅनेजमेंट मध्ये स्पेशली म्हणजे महेश पाटील सर त्यांनी त्यांच्याजवळ जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला जर तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जात असेल तर ते स्वतः शिक्षकाला बोलवून तुमच्याशी जे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करायला लावतात. माझ्या या नीटच्या जर्नीमध्ये फॅमिली खूप इम्पॉर्टंट ठरली. कारण जेव्हा मला ज्या गोष्टीची गरज पडली ती गोष्ट मला लवकरात लवकर आणून देण्याचं काम फॅमिलीनं केलं. आणि त्यामुळे मी माझ्या फॅमिलीचं थँकफुल आहे या नीटमध्ये मला मदत करण्यासाठी. मला वाटतं की माझा नीटचा स्कोअर आणखी वाढू शकला असता जेव्हा मी फिजिक्सचे टफ क्वेश्चनची जास्त प्रॅक्टिस केली असती तर त्याचा नक्कीच मला फिजिक्सच्या नीटच्या पेपरमध्ये फायदा झाला असता. माझा स्कोअर जवळजवळ 45 ते 50 मार्कांनी वाढला असता असं मला वाटतं जर मी फिजिक्सच्या हार्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस केली असती. नीट 2026च्या विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला एवढीच ॲडवाईस देऊ इच्छितो की जे तुमचे IIBची वीकली टेस्ट आहेत त्याच्या मार्काचं इम्पॉर्टन्स खूप आहे तुमच्या जीवनात. पण त्याचा तुम्ही बाऊ करू नका. कारण ते तुमचे नीटचे मार्क्स राहणार नाहीत, ते बहुतांशी तुमचे वाढणारच आहेत. कारण IIB मॅनेजमेंट जे आहे ते तुमच्या प्रत्येक चुकावर आणि तुमच्या प्रत्येक टॉपिक जे तुमचा राहिलेला आहे त्यावर तुमचं इंडिव्हिज्युअली टीचर्स तुमचं फोकस करतील. त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आणि नक्कीच तुमचे राऊंडमधील मार्क्स वाढतील. तुम्ही तुमच्या चुकांवर आणि ज्या चुकायचे टॉपिक आहेत त्यांवर फोकस करा. तुमच्या मार्क्सवर तुम्ही फोकस करतायच पण जे तुमच्या चुका आहेत त्यांवर जास्त फोकस करा आणि डाऊट्स शिक्षकांना तुम्ही विचारा. एवढंच बोलतो. एक फेमस म्हण आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यानुसार मी माझ्या नीटच्या जर्नीमध्ये प्रत्येक वेळेस प्रॅक्टिस आणि एवढंच केलं. त्यामुळे मी परफेक्ट होत गेलो. असं नाही की मी परफेक्ट आहे पण माझं परफेक्शन वाढत गेलं. आणि त्यामुळे मी एवढंच म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इट सूट्स मी IIBचा 2 इयर क्लासरूम स्टुडंट आहे आणि मी IIBचं स्टडी मटेरियल जसे मॉड्यूल, नोट्स आणि टेस्ट तेच फॉलो केले आहे. IIBची टीचिंग यावरच मी डिपेंड आहे. बाकी कोणतंही इन्स्टिट्यूट ऑफलाईन कुठेच काही केलेलं नाही. मी विश्वनाथ काशीनाथ शिंदे, राहणार नावलगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी. माझं शिक्षण MA BEd आहे मी. परंतु नोकरी नसल्यामुळे मी फुल टाईम शेती करतो आणि मला जे काही मिळालं नाही ते आपल्याला मुलाला मिळावं ही माझी खूप इच्छा होती. त्या इच्छेखातर मी नांदेडला आलो आमच्या भावाला घेऊन आणि तर रूम केली. आणि रूम केल्यानंतर असा विचार आला की आता क्लास कोणता लावायचा. क्लास लावायचा तर मग परफेक्ट लावायचा. मग एक सराउंडिंग चर्चा मित्रामध्ये आमच्या नातेवाईकामध्ये झाली आणि त्यामधून एक आता आपल्या IIBमध्ये डायरेक्टर लेवलला महेश सर आहेत. तर महेश सरांचं आणि आमचं जवळ नातं असल्यामुळं मी या ठिकाणी आलो. आणि त्याचं 1-2 कारणं होते की एकतर IIBचा असलेला रिझल्ट आणि आमचे पाहुणे, या दोन्ही गोष्टीने मी IIBला आलो. आणि IIBमधून माझ्या मुलाला भरपूर काही असं मिळालं की त्याचं मी श्रेय
आपले IIBचे डायरेक्टर दशरथ पाटील असतील, त्यानंतर महेश पाटील असतील, त्यानंतर आमच्या तालुक्याचे विराज सर असतील आणि आमच्याच बाजूच्या तालुक्याचे गंगाखेडचे अक्षय सर असतील, यांना मी देऊ इच्छितो. कारण त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर माझ्या मुलानं या ठिकाणी त्याचा अभ्यासानुरूप कष्ट केले, त्या कष्टातून या नीटमध्ये जो स्कोअर घेतला आज, तो स्कोअर खरंच या माझ्या एका खेड्यातील असलेल्या मुलानं घेतला, ही मला एक आनंदाची बाब आहे. माझा कृष्णा तसा खोडकर नाही, परंतु बारीकशा खोड्या करतो. त्यानुरूप मी कधी कधी रागावला असेल, परंतु आपली जे 2025ची त्यामध्ये कृष्णा ज्यावेळेस पेपर सुटला आणि तो बाहेर आला, आमची चर्चा झाली की बाबा कृष्णा किती येईल, काय येईल, की माझी ती अशी एक इच्छा होती की त्याला कधी विचारली. मी त्याप्रमाणे त्याला विचारलं, परंतु त्यानं असं उत्तर दिलं की पप्पा माझं फिजिक्स खूप अवघड गेलं आणि आता मार्क किती येतील ती काही मी सांगू शकत नाही. तसं झाल्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर पुन्हा त्याला मी म्हणत होतो की चेक कर. मग ते म्हणत होता की नाही चेक करायचं मला, मी बघतो उद्या आन्सर की आल्यानंतर. मी म्हणलं मग बस आता तू रिपीटर करत. तर त्यानं रडायला चालू केलं आणि ज्या मी जीवनामध्ये आत्तापर्यंत तेवढं काही रागावलं नव्हतं, त्या नीट ह्या परीक्षेमध्ये रागावलं होतं. पालक म्हणून माझी जबाबदारी मी तर अशी पार पाडली की मी ज्यावेळेस ॲडमिशनला आलो त्यांनी तशी प्री एंट्रन्स दिली होती IIBची. त्यामध्ये त्याचा स्कोअर पण छान आला होता की आता आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळेल. आपल्याला शिष्यवृत्ती ह्याच्यासाठी मिळाली पाहिजे की आम्ही काय तसे पैसे भरणारे एवढे काही हे नाहीत. शेती असल्यामुळं पैशाचा तुटवडा तर सगळ्यांनाच आहे. मग मी तसं मॅनेजमेंटला भेटलो आणि मॅनेजमेंटनं त्यावेळेस मला शिष्यवृत्ती पात्र आहे म्हणले तेवढे करा. मी भरते वेळेस त्यांना म्हणलं की सर मला इतकी भरता येणार नाही, त्याच्यामध्ये टप्पे पाडून द्या. त्यांनी मला तसे टप्पे पाडून दिले, त्याप्रमाणे मी भरण्याला सुरुवात केली. त्यावेळेस मला समजलं की IIB आपल्याला जसं म्हणेल त्याप्रमाणे आपल्याला सूट देतात. का सूट देतात? कारण IIBमध्ये तळागाळातला विद्यार्थी वर यावा ही खूप इच्छा आहे. त्याप्रमाणे जसं की इथले दशरथ पाटील सर असतील, पुन्हा तुमचे संतोष पाटील सर असतील. संतोष पाटील सरांचा आणि आमचा खूप जुना मित्रत्व आहे. त्याप्रमाणे त्यांना बोललो आणि ते सार्थपणा त्यांनी सेकंड वर्षाला करून दाखवलं. त्यांनी इथल्या परीक्षेमध्ये टॉपला राहिला आणि पुन्हा आणखी त्याची शिष्यवृत्तीमध्ये कमी भरणा आला आणि ह्याप्रमाणे मी सर्व श्रेय IIBला देतो. कारण खरंच इथून गरिबाचे लेकरंसुद्धा वर जाऊ शकतात. टीम IIB आणि मॅनेजमेंट यांचं मी खरंच कौतुक करतो. कारण मी ज्यावेळेस इथं 11वीला घेऊन मुलाला आलो त्यावेळेस त्यांनी एक प्री एक्झाम दिली होती तर शिष्यवृत्तीसाठी. त्या शिष्यवृत्तीला तो पात्र झाला. पात्र झाल्यानंतर तीसुद्धा शिष्यवृत्ती मला म्हणजे फीस भरण्याचे पैसे नव्हते, कारण मी एक शेतकरी असल्यामुळे. आणि त्यामधून मग त्यांनी मला टप्पे पाडून दिले आणि ते मी टप्प्याप्रमाणे भरत गेलो. आणि ज्यावेळेस 11वी झाली आणि 12वीला ज्यावेळेस शिष्यवृत्तीची पुन्हा परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेतले माझ्या मुलांनी. आणि त्यानंतर मला असं कळालं की खरंच IIBमध्ये तळागाळातील मुलं शिकू शकतात आणि त्या मुलांना शिकवण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम ही IIB करते. मी रेखा विश्वनाथ शिंदे आणि कृष्णा हा माझा मुलगा आहे. नीट 2025मध्ये त्याने चांगला स्कोअर केलेला आहे. त्याला कुठलंही महाराष्ट्रातलं टॉप GMC भेटून जाईल आणि IIBने त्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. आणि आम्ही म्हणजे माझे मिस्टर शेती करतात, त्याच्यामुळे आम्ही गावाकडेच असतो. आमची एकत्र फॅमिली आहे. आमचे आजी आजोबा आहेत, म्हणजे कृष्णाचे पंजोबा, आजी आजोबा, आमची अशी 10-11 माणसाची मोठी फॅमिली आहे. आणि एकत्र कुटुंबात कसे हेवे दावे असतातच, परंतु मुलावर विश्वास होता आमच्या की तो करीलच. म्हणजे कसं लहानपणापासून तो अभ्यासात पुढेच होता आणि अभ्यास करत होता. आणि त्याला दुसरा काही म्हणजे फॅमिलीने पूर्ण, त्याच्या काकींनी पूर्ण सपोर्ट केला. काकीनं म्हणलं तर तिनं जेवायला वेळेवर देणं,
काकानं म्हणलं तर त्याला लागलेली वस्तू आणून देणं, ज्या वेळेस त्याला काही पाहिजे तर त्याच्यात त्याला ती आणून देणं, काही दुखत असेल तर दवाखान्यात नेणं, असे सगळे कामं एकत्र फॅमिलीच्या ह्यानेच साध्य होतात. आणि आमची गावाकडे शेती माझे मिस्टर बघत होते आणि मी एक गृहिणी आहे. म्हणजे आता माझे आजोबा खूप वय त्यांचं 100च्या जवळ आहे, तर त्यांचं सगळं करावं लागते, जवळ नेऊन देणं सगळ्या वस्तू. आणि अशी धार्मिक फॅमिली आहे आमची, पहिल्यापासून माळकरी घराणं आहे आमचा. त्याच्यामुळे कृष्णाला लहानपणापासून अभ्यासाची आवडच होती आणि त्यानं ती करूनही दाखविली. नीटमध्ये त्यानं चांगला स्कोअर घेतला आणि ते IIBनं त्याला मोलाची साथ दिली आणि त्यानं ते करून दाखविलं. सगळ्या सरांचं आणि टीम IIBचे धन्यवाद. त्यांचे आभार मानील तेवढे कमी आहेत. म्हणजे आमचं एवढं स्वप्न पूर्ण केलं. आता मलाही एवढी शिक्षणाची आवड होती, मीही एकत्र कुटुंबातूनच आलेली आहे. एवढी शिक्षणाची आवड होती पण ती ह्याच्यानुसार पूर्ण झाली नाही. पण मला असं वाटतं की माझ्या मुलानं ते पूर्ण करून दाखवलं आणि माझं स्वप्न मी त्याच्यात बघते आणि ते त्यानं पूर्ण केलं. माझ्या नीटचे स्कोअर आणि रँकवरून मला निश्चित वाटेल की मला महाराष्ट्रातील टॉप GMC आणि भारतातील टॉप मानल्या जाणारे एम्स कॉलेज मला निश्चितच मिळतील. आणि माझ्या या सक्सेसचं श्रेय मी IIB आणि तेथील टीचर्स व माझे पॅरेंट्स यांना देईल. शेवटी एवढंच म्हणतो, थँक्यू. थिंक नीट, थिंक IIB.